ते सर्व गटाचे आणि अनेक पक्षाचे बौद्ध नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची नावं घेतलेली आहेत. तर आजच्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन हे आहे की महाबोधी महाविहार हे बोधगया या ठिकाणी आहे. बोधगया या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धांपासून झाली होती आणि हे जे बुद्धविहार आहे म्हणते अनागारी जे श्रीलंकेचे श्रीलंक होते आणि त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी जी महाबोधी सोसायटी आहे, महाबोधी सोसायटी, त्यांच्या वतीने त्या ठिकाणी हे महाबोधी महाविहार त्या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बिहार सरकारचा एक कायदा आहे 1949चा. त्याच्यामध्ये त्या महाबोधी महाविहाराचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू आणि जो कलेक्टर आहे तो हिंदू असेल तर तो त्याचा अध्यक्ष असेल. अशा पद्धतीची त्या ठिकाणी तो कायद्याच्या पद्धतीचा आहे. तर देशभरातल्या बौद्धांची मागणी आहे की देशभरातल्या सर्व बौद्ध जनतेची मागणी आहे की बोधगयाचं जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि त्या ठिकाणचे सर्व ट्रस्टी बुद्धिस्ट असले पाहिजे. त्याचा जो अध्यक्ष आहे, चेअरमन आहे, तो बुद्धिस्ट असला पाहिजे. आणि म्हणून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. बनते सुरई सताई जे नागपूरमध्ये राहतात आणि दीक्षाभूमी जी समिती आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि देशातल्या तमाम बौद्ध जनतेचे ते आदरणीय नेते आहेत. त्यांनी 1992 मध्ये हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, सगळे ट्रस्टी बुद्धिस्ट असावे, अशा पद्धतीच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलेलं होतं. आणि त्यानंतर अनेक वेळेला मध्ये मध्ये अशा पद्धतीचे आंदोलन झालेले आहे. पण गेल्या 6 महिन्यापासून सर्व देशभरामध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांना मानणारी जनता आहे, त्या ठिकाणी बुद्धिस्ट लोक आहेत, तर देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. आणि मध्यंतरी बोधगयामध्ये अनेक 20 फेब्रुवारीपासून आता आता कंटिन्यू 2012 पासून आहे. 2012 पासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि सातत्यानं ही मागणी होत आहे. त्यामुळे आमची सर्वांची मागणी अशी आहे की 1949चा कायदा हा भारताचं संविधान बाबासाहेबांनी जे दिलं ते स्वीकारलं गेलेलं आहे 26 जानेवारी 1950ला. त्याच्या अगोदरचा कायदा आहे तो कायदा रद्द करावा आणि बिहार सरकारने, बिहार असेंब्लीने नवीन कायदा करू, त्याच्यामध्ये सर्व ट्रस्टी बुद्धिस्ट असावे या मागणीसाठी मुंबईमध्ये सर्व बौद्ध नेत्यांच्या वतीने, यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, बीजेपीचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यानंतर शिवसेनेचे नेते आहेत, दोन्ही गटाचे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते आहेत आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नेते आहेत. त्यानंतर आदरणीय सगळे बनतेजीच्या अनेक संस्था आहेत ते सगळे आहेत. आणि याचं जे निमंत्रण आहे हे निमंत्रण सर्व नेत्यांना दिलं होतं. माननीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांनाही दिलेलं होतं. भीमराव आंबेडकरांशी मी फोनवरती बोललो होतो, पण ते आज गुजरातमध्ये आहे. बाळासाहेब आंबेडकरांना एक पत्र दिलं होतं आणि त्यांना सुद्धा विनंती आम्ही केलेली होती
पण या सर्व नेत्यांचा आणि आनंदराज आंबेडकर या सर्वांचा या मागणीला पाठिंबा आहे. जरी आज ते झालेले नसले तर या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे. लातूरमध्ये एक मोठी रॅली झाली ती त्याला बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. आनंदराजनी मध्यंतरी आंदोलन केलेलं होतं आणि भीमराव आंबेडकर हे अनेक ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळं 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये एक भव्य अशा पद्धतीचा मोर्चा काढावा अशा पद्धतीचं ठरवण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील आणि त्यासाठीच आज पत्रकारांना बोलवलेलं आहे. तर या आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हावं अशा पद्धतीचं सर्वांना आव्हान आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सध्या ही केस चालू आहे आणि 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये या संबंधामध्ये चर्चा होणार आहे. या संबंधामध्ये त्या ठिकाणी बाजू मांडण्यात येणार आहे आणि सुप्रीम कोर्ट नक्कीच आम्हाला आमच्या बाजूने निकाल देईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. मध्यंतरी मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटलेलो आहे. त्यांच्या कानावर त्या विषयी टाकलेला आहे. त्यानंतर आपले नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहे त्यांना आपण भेटलेलो आहोत. राज्यपालांना भेटलेलो आहोत आणि हा प्रश्न जो आहे तो सर्वांनी मार्गी लागण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. त्यामुळं आज यासाठीच आपल्याला पत्रकारांना बोलवलेलं आहे. 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये सर्व बौद्ध बांधवांचा एक भव्य अशा पद्धतीचा एक आंदोलन मोर्चा निघेल.